जे आपल्या करिअरची एक नवीन सुरुवात करायची ती करतो आपण श्री गणेशानं आणि आपण आहोत गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वा, जर तवसाळ मार्गे गणपतीपुळे जाणार असणार तर जयगड नदी जेट्टीने पार करावी लागते. दोन्ही चालू त्याने जेट्टी पोहोचली पण एकदम 5-7 मिनिटामध्ये. एक काका भेटले जेट्टीमध्ये, ते बोलता की इथली कोणती गुलाब की कुठली तरी आईस्क्रीम खावडला. जेव्हा ते बोलतात की गर्लफ्रेंड सोबत यायचे ना, तर तेव्हा ते खूप खायचे. खतरनाक आहे बाई काका, अवघड आहे. काकाची पण गर्लफ्रेंड होती. तिथून जयगडचा परिसर एक्सप्लोर न करता जाणार तर योग्य नाही. किल्ल्याचा एरिया तर छोटासाच आहे, बट जी वाईफ आहे ना एक नंबर. इकडून बघा, मस्त समुद्र आहे असा. मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी आरमारी तळासाठी हा किल्ला वापरला होता. आणि या किल्ल्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे सागरी हालचालींवर लक्ष ठेवणे. आणि मग जेवण कसं सोडता येईल भाई. गणपतीपुळे पोहोचण्याआधी रस्त्यात खूप सारे सुंदर बीच लागतात, अगदी निळशार पाणी. म्हणजे मन करते की आतमध्ये जाऊ, पण कोणी नसल्या कारणामुळे ते रिस्की ठरू शकतं. त्यामुळे आपण या असल्या गोष्टी जमा करणार आहे. 1 मिनिट, यामध्ये मोती असतो ना, आपल्याला केअरफुली काढायला पाहिजे. 3-4 लाख रुपयाचा तरी एखादा मोती असायला पाहिजे. अरे यार, बैगन लालच बुरी बला होता है. काय कितीला दिला? 70 रुपयाला. बापरे, कोकणात तर स्वस्त पाहिजे ना. मराठवाड्यात तेवढेलाच भेटतं आमच्याकडे. रेट वाढले म्हणजे हे मालक आम्हाला 36 रुपये देता तुम्हाला. जवळपास 50% मार्जिनवर काकांचा धंदा चालतो. काकांना बोललो, तुमच्या बाजूला उद्या जर दुकान लावलं तर हाकलून नका लावू मला. येतो चला. मालगुंड बीचवर थोडासा वेळ घालवला आणि चुलीवरचा वडापाव पण खपवला. दादा बैलगाडीवाला नसतं का? थोड्यावालाच आहे का? हा, आणि जसं की बैलगाडी असती तर बसलोच असतो. उगाच एक दोघांशी डोकं लावून आता आपण आपल्या मुख्य स्थळाकडे निघणार आहोत. आणि फायनली आपण पोहोचलोय. हा, लेट तर झालंय थोडं, बट इकडे तिकडे टाइमपास झाला, त्यामुळे आता आपण आलोय गणपतीपुळेला. गणपती बाप्पा मोरया. 7 वाजेची आरती मिळाली. खूप प्रसन्न असं वातावरण होतं आतमध्ये. आणि जी करिअरची नवीन सुरुवात करतोय ती सुरळीत जाऊ दे. मेहनत माझी असेल, पण आशीर्वाद तुझा राहू दे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन महाप्रसादाचाही लाभ घेतला. जर तुम्ही संध्याकाळी 7ची आरती अटेंड करत असाल तर महाप्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नये. आणि हा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. भेटू लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, राम राम.